ही रेखा 6 महिने झाले काम सोडलंय हिने. का? अहो बीसी पॉइंट बंद ठेवायची. ग्राहकांना स्कीम्स मध्ये पैसे तर गुंतवून द्यायची, पण त्यांच्या डिस्बर्समेंटच्या वेळी बीसी पॉइंट बंद. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही काही लक्ष्मी चिट फंडची स्कीम नाहीये. ते काय 25 दिन में पैसा डबल वगैरे. पण रेखाने केलेली चूक तुम्ही करू नका. रेखा मनात येईल तेव्हा पॉइंट बंद ठेवायची आणि ओपन करायची. अशाने ग्राहकांचा तिच्यावरचा विश्वास कमी झाला आणि त्यामुळे ग्राहकच येणं बंद झाले. म्हणूनच ग्राहकांसाठी नेहमी अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यातही डीबीटी स्कीम्सची डिस्बर्समेंट असेल तर ग्राहकांना त्याची आधीच कल्पना द्या आणि बीसी पॉइंटवर येऊन पैसे कलेक्ट करायला सांगा. यासाठी कामाचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला ज्यांची डिस्बर्समेंट आहे त्यांच्या नावाची लिस्ट तयार करून ठेवा. त्यामुळेच किती कॅशची अजून आवश्यकता आहे हे तुम्हाला समजेल. त्याप्रमाणे तुम्ही बँकेतून तेवढी अमाऊंट काढूही शकाल आणि अशाने तुमचे ग्राहक खुशही होतील आणि वाढतीलही. ग्राहक ज्या स्कीममध्ये पैसे गुंतवतात ते त्यावर अवलंबून असतात आणि ते पैसे त्यांना वेळेत मिळणं गरजेचं आहे. आणि आपण त्यांना हे नक्कीच सजेस्ट करू शकतो की पूर्ण रक्कम एकत्र न काढता थोडी थोडी काढली की याने त्यांनाच बेनिफिट होईल.